नमस्कार मंडळी, कसे आहात? मी किशोरी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल झटपट होणारा चमचमीत असा अख्खा मसूर. अचानक पाहुणे जरी आले तरी टेन्शन नाही घ्यायचं. ह्या पद्धतीने अख्खा मसूर बनवायचा, झटपट आणि खूप चमचमीत असा. चला तर आता आपण साहित्य बघूया. इथं मी 1 वाटी मसूर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 2 टोमॅटो चॉप करून घेतलेले आहेत. 3 कांदे कट करून घेतलेले आहेत. 1 चमचा बेसन घेतलेला आहे. आलं लसणाची पेस्ट आहे. खडे मसाले आणि 2 सुक्या मिरच्या आहेत. हळद, जिरे, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि धनेपूड सगळं घेतलेलं आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. कुकरमध्ये मी 1 चमचा तूप घालतीये. 1 चमचा तूप घालायचं आपण कुकरमध्ये. 2 मोठे चमचे तेल टाकूया. तेल चांगलं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये दालचिनीचे 2 तुकडे टाकायचे. 1 तमालपत्र तोडून टाकायचं. 1 मोठी विलायची, 1 स्टार फूल आणि 2 सुक्या मिरच्या. चांगलं व्यवस्थित 5-10 सेकंद परतून घ्यायचं. चांगलं परतून घेतलं की त्याचा फ्लेवर उतरतो चांगला. त्याच्यामुळे आपली भाजी खूप छान बनते. भाजलेलं आहे आपलं. आपण आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा आपल्याला खरपूस होईपर्यंत, चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. या भाजीला कांदा जरा जास्तच वापरायचा, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला. तुम्ही बघू शकता आपला कांदा किती मस्त परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. आता आपण हे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त परतलेला आहे आपला टोमॅटो सुद्धा. आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले टाकूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा बेसन आणि 1 चमचा घाटी मसाला. घाटी मसाला म्हणजेच आपला कांदा लसूण मसाला. आता व्यवस्थित गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि परतून घ्यायचं. तर याच्यामध्ये आपण घेतलेला अख्खा मसूर स्वच्छ धुवून घेतलेला तो टाकून घेऊया आणि परत एकदा मिक्स करूया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. बेसन घातलेलं आहे आपण, त्याच्यामुळे खाली चिटकू शकतं. व्यवस्थित मिक्स करत राहायचं. पलीकडच्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवले. आता ते आपण यात ओतून घेऊया. या भाजीसाठी पाणी गरमच वापरायचं, त्यामुळे आपल्या भाजीला तर्री खूप छान येते आणि त्याची चव पण खूप छान लागते. सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
खूप झटपट होणारी भाजी आहे ही. आता कोथिंबीर टाकूया आपण चिरून. चवीनुसार मीठ टाकायचं. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण बंद करून चार शिट्ट्या द्यायच्यात आपण. लो टू मीडियम फ्लेम वरती. चला तर तिथे 4 शिट्ट्या दिलेत मी. आपण कुकरचं झाकण उघडून बघूया. वाव, मस्तच. किती छान आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता तर्री किती मस्त आली आहे ना याच्यावरती. भन्नाट. कसला भारी दिसतोय ना. नादभरी. चला तर आपण सर्व करूया. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज बघण्यासाठी किशोरीज किचनला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. नंतर भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. बाय.